झालेली आहे आणि विशेष करून संघर्षानंतर अत्यंत महत्त्वाचा मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत। इथे दोन्ही संघांना संघर्ष करावा लागलाय। आंबेगाव टायगर आणि धानुरी स्पोर्ट धानुरी पुणे चला पंच मैदानावरती, त्याचबरोबर पॅटर्न चला मैदानावरती। सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, अतिशय महत्त्वाचा प्रशंसक सामना होणार आहे। थोडीशा गप्पा देखील आपल्याला मारायचा वेळ देखील आपल्याला कमी आहे। मी ऑर्गनायझर मल्हारप्पा गव्हाणे यांना देखील विनंती करेल टॉर्च बॉक्स मध्ये यायचंय। अगदी आमचे मुख्य कॅमेरामॅन यांना देखील विनंती असेल टॉर्च बॉक्सच्या दिशेने आपला कॅमेरा जो मुख्य कॅमेरा आहे बनवायचा आहे। तर मी मल्हारप्पा गव्हाणे यांना देखील विनंती करेल। वेळ आपल्याकडे खूप कमी आहे। आपल्या समेत काही क्षणांसाठी सणसवाडी नगरीचे सन्माननीय अनिल शेठ दरेकर आपल्या समेत जोडले जात आहेत। सातत्याने तुम्ही गेले 11 वर्ष आपणची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत, पण आज तुमचं घरचं मैदान आहे। काल देखील तुम्ही खेळलेत, बक्षीस फेरीमध्ये गेलात। हे मैदानाची रचना कधी होशी, मैदान कसं होतं, अगदी अवघड असं मैदान होतं। इथे सामने होतील म्हणून असं वाटत देखील नव्हतं। आपण समेत तुम्ही देखील होतात। आत्ताचं मैदान आणि 15 दिवसापूर्वीचं मैदान म्हणजे ज्यावेळेस आपण काम चालू केलं त्यावेळेसचं मैदान आणि आत्ताचं मैदान यामध्ये काय तफावत जाणवते तुम्हाला? नक्कीच प्रथमतः शिरूर प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण जी मेहनत घेतली ती मी स्वतः जवळून पाहिलेली आहे। कारण महिन्यापूर्वी आपण ग्राउंड मिळत नव्हतं। आपण गेली म्हणजे महिन्याच्या पूर्वी 15 दिवस फक्त ग्राउंड शोधण्यासाठी प्रत्येक दिवस घालवत होते। आणि दरम्यानच्या काळात रामदास दरेकर असतील, विजू काका साठे असतील यांनी या ग्राउंडला ग्रीन सिग्नल दिला। मल्हारी आप्पांनी त्यावेळेस काम चालू केलं। त्यावेळेस ग्राउंडची परिस्थिती जी होती अगदी म्हटलं तर इथं असं वाटणारच नाही की ती स्पर्धा होईल म्हणून, परंतु मल्हारी आप्पा गव्हाणे असतील यांनी या ग्राउंडला बनवण्यासाठी सुशोभित करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट घेतलेत हे मी खूप जवळून पाहिले। त्याच्यामुळे आप्पा म्हटल्यानंतर स्पर्धा ही चांगल्या ग्राउंडवर होते आणि आपणच्या स्पर्धेचं जे ग्राउंड असतं ते नक्कीच खूप सुंदर असतं। म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रातलं स्वर्ग म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही। बॅट्समन चालला ताबडतोब, बॅटर ताबडतोब येणं गरजेचं असणार आहे। अगदी अंतिमचा आणि तुला शेवटचा प्रश्न असेल, आपणच्या क्रिकेटच्या स्पर्धेतून म्हणजे तुमचा तालुका आहे शिरूर तालुका म्हणजे तुमचा तालुका येतो, तुमच्या तालुक्याचं क्रिकेट या माणसाने 7 समुद्र पलीकडे नेले हे तुम्हीच परिचित, तुम्हाला सर्वांना परिचित आहे। क्रिकेट जे आहे हे तालुक्यामध्ये जे क्रिकेटचं नाव आहे खेळाडूंसाठी ही पंढरी आहे। बाकीच्या गोष्टींमध्ये आपण पाहतो, पण क्रिकेटसाठी ज्या माणसाने अखंड परंपरा चालू ठेवलेली आहे तुमच्याच परिसरामधलं व्यक्तिमत्व आहे। लहानपणापासून तुम्ही एकत्र खेळलेला देखील आहात। आपणच्या स्पर्धेमधून शिकण्यासारख्या गोष्टी काय आहेत? की प्रथमतः आपणचं खूप खूप आभार, कारण हे 11वं वर्ष आपणचं पर्व चालू आहे आणि मला अभिमान वाटतोय की मी ह्या 11च्या 11 पर्वामध्ये सहभाग घेतलेला आहे। हे फक्त शक्य झालं ते मल्हारी आप्पांमुळं, कारण ह्या शिरूर तालुक्यामध्ये जर कुठली मोठी स्पर्धा होत असेल तर ती मल्हारी आप्पा गव्हाणे यांची होती। आणि जो शिरूर तालुक्याचा जो वर्ल्ड कप असेल तो शिरूर प्रीमियर लीग या नावानेच ओळखला जातो। आणि या स्पर्धेत खूप सारे खेळाडू घडले गेलेले आहेत। आमच्यासारख्या खेळाडूंना या ठिकाणी खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे। इथून माग आपण सुरुवात या ग्राउंडवर केली होती 2014 साली आणि मला वाटते पुन्हा एकदा आपण हे ग्राउंड मिळालं। त्याच्यामध्ये खूप सारे कष्ट त्यांनी घेतले, खेळाडूंनी सुद्धा खूप कष्ट घेतले आणि खरंच आपणचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। कारण या स्टेजच्या ज्या स्पर्धा आहे या भरवणं खरंच सोपं नाहीये। मी सुद्धा काही स्पर्धा भरवतो छोट्या छोट्या, परंतु आयोजन आणि नियोजन करणं खूपच सोपं नाहीये, बिलकुल सोपं नाहीये। कारण आपण मी जवळून पाहतोय गेली महिनाभर ते जे काय अहोरात्र कष्ट घेतात ना, खरंच त्या कष्टांना सॅल्यूट आहे माझा। आणि अशीच स्पर्धा इथून पुढे सुद्धा भविष्यात आमच्यासारख्या खेळाडूंसाठी त्यांनी भरवावी ही आमच्या शिरूरकरांसाठी खूप मोठी पर्वणी असेल। धन्यवाद। मॅचच्या दिशेने घेऊन जातोय तुम्हाला आप्पा बंधनची तळमळ, स्पर्धेबद्दलची तळमळ मी निश्चितपणे तुमची पाहिली आहे। अधिकच्या वेळ घ्यायचा नाही, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। दिवस सन्माननीय चंद्रकांत पहिलवान दरेकर साहेबांचं शुभागमन होतंय। शिरूर केसरी साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल। साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। मी सामना अधिकाऱ्याला विनंती करेल आता कोणताही जास्त वेळ तुम्ही घेऊ नका। 12th मॅन नाहीयेत दादा, 12th मॅन पाठवून द्या ताबडतोब बॅटिंग टीम।
आंबेगाव टायगर आणि धानोरी स्पोर्ट धानोरी दोन्ही संघांचा यावेळेला 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट या सामन्यामध्ये या धानोरी स्पोर्ट धानोरी संघाने एक छोटासा बदल केलाय. अर्थात आकाश यापूर्वी आपण बघितलं तर चक गोलंदाजी झाली होती आणि त्यामुळे त्याला बॅन करण्यात आले, तर त्याच्या जागी उमेश चौरे हा खेळाडू खेळणार आहे. तर लिस्ट अपडेट करणं देखील महत्वाचं आहे. आकाशच्या ऐवजी उमेश चौरेला संधी मिळालेली आहे. सामना अत्यंत महत्वाचा, वेळ देखील महत्वाची वेळ झाली. आता 4 वाजून 27 मिनिटं झालेत. चला सामना सुरू करा. सातत्याने ही अनाउन्समेंट होते. येस 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 एक अतिरिक्त तोपर्यंत सर आपण सामना चालू करूयात, कारण की तुम्हालाही माहिती आहे यानंतरचा एक सामना आहे, तिथे वेळ वाचवणं हे बंधनकारक असणार आहे. सूरज गायकवाडच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे वेळ तुम्हाला आता इथे निश्चितच सांगणार आहोत. 4 वाजून 27 मिनिटं झालेत आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी येतोय. सूरज गायकवाड ऑप्शनच्या बाद चेंडू कट केला. अत्यंत सुंदर पद्धतीनं स्क्वेअर कटचा सुरेख फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा दर्जेदार दिमागदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अब की बार टिंगरे सरकार. पहिल्या चेंडूवरती यावेळेला अतिशय खणखणीत असा चौकार. स्क्वेअर कटचा सुरेख सुंदर फटका. बरं टिंगरे यांच्या माध्यमातून कौशल टिंगरेनं अर्धशतक झळकावलं होतं. पुढे करण्याचा प्रयत्न. टप्पा पडण्याचा चेंडू उसळी घेतोय आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू जाईल यष्टीरक्षच्या हातामध्ये. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. सूरज गायकवाडचं जे पहिल्या षटकाचं ज्यावेळेस त्याने पहिली मॅच खेळली होती, पहिला सामना खेळला होता, त्यामुळे पृथक्करण खूप चांगलं होतं. शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये तो त्या ठिकाणी आपण बघता चांगली कामगिरी करू शकला नाहीये. तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. गोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. समालोचन कक्षामध्ये आमच्या बरोबर आमचे मित्र प्रशांत पानबंद दाखल झालेले आहेत. त्यांचंही स्वागत असेल. तपल करदाबा 4 पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर प्रशांत 2 चेंडू डॉट आलेले आहेत. सूरज गायकवाड हुकमाचा एका आहे. अत्यंत महत्वाचा यावेळेला सामना आपण पाहतो आहे. दोन्ही मातबर संघ 4:27 सामना यावेळेला सुरू झाला. ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलवतात. हात करतात समांतर. धाबा येतात अवांतर आणि तपल करदाबा 5. दानोरी स्पोर्ट क्लब परत दादा टिंगरे पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मैदानावरती. सूरज गायकवाड निश्चितच हुकमाचा एक आहे. पहिल्या सामन्यामध्ये बाउन्सरचा अत्यंत सुरेख वापर, त्यानंतर मात्र तो बेसूर झाला होता. मला आखो टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. चौकार के षटकार चौकार. अब की बार टिंगरे सरकार या चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धावायतील 4 खणखणीत चौकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. शॉटमपूल चेंडू यावेळेला केला होता ऑन साईडला. काऊकरांच्या दिशेने चौकार येतोय. भरतदादा टिंगरे 8 धाव संख्या आहे 9. बिनबाद 9. कौशल टिंगरे त्याच्या बॅटमध्ये शानदार अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेत पहिलं अर्धशतक त्याने नोंदवलं. आणखीन एक मोठा फटका. क्या बात है. आपला फटका 440चा झटका. यावेळेला अब की बार टिंगरे सरकार आता आलाय षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. भरत दादा टिंगरेची बॅट मैदानावरती तळपते. अप्रतिम बॅटिंग. 5 चेंडूमध्ये 14 धावा कुठले आहेत. 2 खणखणी चौकार आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा जो भाग आहे त्या क्षेत्रामध्ये अत्यंत सुरेख असा फटका सजवला होता. सूरज गायकवाड या सामन्यामध्ये निश्चितच मागणा ठरतोय. नेत्रदीपक फलंदाजी. टायमिंग चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन सुंदर आहे. स्क्वेअर कट केलाय. पुल केलाय. त्यानंतर पिकअप पुल स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार फटका. भरतदादा टिंगरे 2 मॅच मध्ये त्यांची बॅट निश्चितच शांत होती, परंतु शांत बसायला ते संत कुठे आहेत. यावेळेला सुरेख बॅटिंग करत असताना तपल कदाबा 15. कुशल टिंगरे नॉनस्ट्राइक रेंज वरती आहे आणि धानोरी स्पोर्ट क्लबच्या
धावसंख्येवरती आता धावा एकूण बघितल्या तर 15 आहेत. शेवटचा चेंडू, बॉलची आवश्यकता मैदानावरती. सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिले डॉक्टर जितेंद्र जोशी यांचं शुभागमन झालं. लक्ष्मण दांडगे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान. त्यानंतर डॉक्टर ज्योत्स्ना जोशी आणि ऐश्वर्या जोशी या सर्वांचा यथोचित सन्मान झाला होता. काल सोमनाथ दरेकर साहेबांनी निश्चित बक्षिसांची खैरात केली होती. त्यांचेही मनापासून धन्यवाद. सनग्लो पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाचा विचार केला तर काय जबरदस्त बॅटिंग केले आतापर्यंत भरतदादा टिंगरे यांनी. ऑफनंतर बाहेरच्या चेंडू, पुन्हा आक्रमण. चेंडूचा डीपेस्ट कव्हरच्या दिशेनं दन 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 दणदणीत खणखणीत सणसणीत दर्जेदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अत्यंत सुंदर स्टार्ट. पहिल्या षटकाचा खेळ. धावफलक क्रमांक 19. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता भरतदादा टिंगरे काय धुलाई केले सूरज गायकवाडची. पहिल्या षटकात 19 धावा कुठल्या गेल्या आहेत आणि चिन्ह या बला तडकावलं होता तो भरतदादा टिंगरेने. भरतदादा टिंगरे 18 वरती. धावफलक क्रमांक 19. पहिल्या षटकात सूरज गायकवाडवरती हल्ला झाला आणि पूर्णपणे डॉमिनेट केले भरतदादा टिंगरे. अब की बार टिंगरे सरकार. रोशन पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न. आता बघा यापूर्वी तो जो सामना होता विशेष करून आंबेगाव टायगर संघासाठी रोशनला संधी दिली गेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं तर तो आता या मॅच मध्ये जर बघितलं तर एक आणखीन वेगळा निर्णय घेण्यात आलाय. दुसऱ्या षटकात तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे षटक रोशनचं अत्यंत महत्वाचं आहे. एक प्लांग स्लीप, त्यानंतर एक कलीमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट कबर, एक मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. लेग स्टंप वरून यावेळेला सुशांत दादांच्या हातामध्ये जातोय. मैदानावरचा जो सामना अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज निश्चितच सातत्यानं आपण बघितलं तर ही प्रतिमा आपल्या मंदिरात मनात हृदयात असणं फार गरजेचं आहे. आपण यावेळेला पाहू शकता कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करतायत. रोहन कदम वेगवेगळे अँगल सातत्यानं दाखवत असताना डगआउट कधी गॅलरी तर कधी व्यासपीठ. आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती. धापल करते धाबा 19. रोशन आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत. सुंदर गोलंदाजी करत असताना यामध्ये चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि कौशल्य टिंगरेचा संपलाय खेळ. इथे एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल पकडला गेलेला आहे. प्रसादनं झेल पकडलाय फलंदाज बाद. शानदार भेट ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. समालोचन कक्ष देखील दाखवला जातोय. इथे आपल्याला आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे स्कोरर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अथर्व आपलं देखील स्वागत आहे. यापूर्वी तुषार कानकटे आणि त्याचबरोबर विनायक शिगवण आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत. आणि 18 लाखाच्या दिशेनं वाटचाल करत असलेली ही आपण निश्चितच यूट्यूब चॅनल आपण पाहतोय terracecricket.in च्या माध्यमातून. आणि लवकरच संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये इंडिया कप सारखी एक मोठी स्पर्धा जिथे नॅशनल लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक स्टेटला संधी दिली जाईल आणि दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला 19 मार्चला सुरुवात होईल. शानदार उद्घाटन सोहळा. 23 तारखेला ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. 19 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका अत्यंत दर्जेदार. काय जबरदस्त बॅटिंग अमोलच्या बॅट मधनं यावेळेला दर्जेदार चौकार. चेंडू सीमारेषा पार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पुढे ठेवण्याचा चेंडू प्रयत्न केला आणि त्यावरती आक्रमण केलंय. हल्ला केलाय फलंदाज अमोलनं. आपलं खातं कोलते चौकारने. धावसंख्या आहे ती 23 एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय.
पुढे सरसाबत या बॅले चेंडू खेळायचा होतो मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अतिशय वेगानं एक धाव पूर्ण केली जाते. थ्रो तितकासा चांगला नाहीये आणि त्यामुळे एक धाव पूर्ण होते. अमोल केते व्यक्तिगत 5 या धावसंख्येवरती, भरत टिंगरे 18 वरती, तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोनोरी स्पोर्ट क्लब टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत सुरेख असा स्टार्ट. भरतदादा टिंगरेची बॅट मैदानावरती तळपते आणि त्यांच्या भात्यामधले सर्व फटक्यात त्यांनी खेळलेले आहेत. खूप छान बॅट. स्क्वेअर कट असेल, पूल असेल, शॉर्ट टर्म पूल असेल, पिकअप पूल असेल, त्यानंतर लॉंग टेनिस स्टाईल त्याने खेळलेला कव्हरच्या दिशेनं एक अप्रतिम फटका होता आणि आज त्यांना सूर सापडलेला आहे. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय परंतु ऑफटमच्या बाता चेंडू ऑन साइडला पुलचा फटका खेळायचा होतो भरत टिंगरे यांना. धावफलकावरती धाव आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही आपण बघू शकता इथे जे प्रेक्षक आहेत आज कंपनी आजूबाजूला MIDC असल्यामुळे नुकतेच ते कामावरनं सुटलेत. ते घरात जाण्याऐवजी मैदानाच्या दिशेने आलेत. त्यामुळे आता हे कशावरून सांगू शकतो, एका त्या प्रेक्षकाच्या आपण बघितलं तर हातामध्ये डबा होता, जेवणाचा डबा आहे. अर्थात तो जेवणाचा डब्बा घेऊन देखील प्रेक्षक जे आहेत ते घरात जाण्याऐवजी निश्चितच इथे मैदानाकडे आलेत. क्रिकेटवरचं प्रेम आहे. प्रशांत पारमण आमच्या बरोबर जॉईन होते. 2 षटक समाप्त झाले. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अमोल 5 वरती घेतोय तर भरतदादा टिंगरे आणि अफलातून बॅटिंग केले. काय भन्नाट बॅटिंग केले आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेत. यावेळेला ड्रीम स्टार्ट झालेला आहे धानोरी स्पोर्ट क्लब टीमसाठी आणि प्रेक्षक पाहू शकता. प्रशांत, प्रेक्षकांबद्दल काय सांगशील? अगदी ह्या स्पर्धेत आणि प्रेक्षकांचं नातं खूप जुनं आहे. ही क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेट हे खूप जुनं नातं आहे. प्रत्येक गॅलरीमध्ये आज आपण पाहतोय. उद्या देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळेल आणि फायनल डेला या मैदानावरती एक रेकॉर्ड देखील उभं राहणार आहे. प्रेक्षक खूप जाणकार आहे. या परिसरातील प्रचंड क्रिकेटचे वेड आहे आणि विशेषतः म्हणजे जे प्रेक्षक राजा आहेत ते सर्व क्रिकेट खेळलेले आहेत. आता तुम्ही कंपनीमधील कामगारांविषयी तुम्ही चर्चा करत होते. जशी सुट्टी मिळेल तसे कामगार मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. लहानपणी आपण शाळेमध्ये असताना कुठे क्रिकेटची स्पर्धा असायची आणि शाळा सुटल्याबरोबर आपण सर्वजण मैदानाच्या दिशेने पळायचो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती सफल झालाय. चेंडू त्याने फक्त एकदा पाहिले आणि त्याला कन्फर्म झालं चेंडू पोहोचणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आहे, खरं तर सर्व मदत असेल, बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये पुढाकार घेण्याचं कामकाज, सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. MPL क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक आहेत, मानसिंग भैया प्रीमियर लीगचे आयोजक आहेत, उद्योजक आहेत, रांजणगाव नगरीचे उद्योजक आहेत, मंदार पाटील पाचोनकर आणि त्यांचा मित्रपरिवार जो इथे उपस्थित होतोय त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. शिरूर तालुक्याचं क्रिकेट जिवंत ठेवणारी माणसं एकत्र आल्याच्या नंतर तालुक्याचं क्रिकेट अजून मोठं होतंय याची आम्हाला प्रचिती निश्चितपणे जाणवतीये. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने 29 धाबा धापल करत आहेत. बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. या चेंडूवरती थोडी निराशा असेल. 1 धाव आलीये, सिंगल आलीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळेल 30 धाबा या स्कोर बोर्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय नाबगे साहेब आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण मैदानाला शोभा आणण्याचं काम केलंय ना आपल्या सर्वांचं निसर्ग फ्लेक्स. हे असं फ्लेक्स त्यांचं आहे की तिथे क्वालिटी काम करून मिळतं. यावेळेचा चेंडू 1 टप्पा खाल्लाय, पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अत्यंत दर्जेदार बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. काय यावेळेला बॅटिंग करतोय बॅटर अमोल आणि तो सांगतो ज्या दिवशी काही नवीन करेन ना त्या दिवशी नाव पण आमचंच असेल आणि चर्चा पण आपलीच असेल. माइंडसेट खूप चांगला दिसतोय. पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलंय. धावफलक 34 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटकाचा खेळ सुरू असताना बदलले ते अत्यंत सुंदर आहे. चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळेला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले परंतु यावेळेला कोणत्या प्रकारची घाई बॅटर करत नाहीयेत. संयमाने खेळत आहेत आणि वेळ मिळेल तेव्हा आपण बघितलं तर आक्रमण केलं जाते. हा लोगो आहे
शिरूर प्रीमियर लीग SPL मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आणि आमचे समालोचक मित्र किंवा खेळाडू सातत्याने म्हणतात की शिरूरचा वर्ल्ड कप आपण या ठिकाणी पाहतोय. आता चॅम्पियन बनण्यासाठी तयारी तर झाले, परंतु मैदानावरती आज तालुका हाफमध्ये प्रशांत काय द्वंद्व बघायला मिळालं. जबरदस्त जबरदस्त धमाके आपल्याला पाहायला मिळाले. दोन संघ देखील चांगला खेळला, प्रत्येक सामना त्यांचा चांगला झाला. दोन्ही सामने अटीतटीचे झाले. दोन्ही सामन्यामध्ये त्यांना पराजय स्वीकारायला ही दुसरी गोष्ट आहे, कमीची बाजू असेल, पण ते देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते. वाह क्या पाहते, दादाची दादागिरी सुरुवात होतीये. अफलातून जबरदस्त फटका मिड विकेटच्या डोक्यावरून भरत दादांचा ब्लास्ट आहे षटकार. हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज. आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. अबकी बार टिंगरे सरकार मैदानावरती आणखीन एक दर्जेदार षटकार. अप्रतिम बॅटिंग काय घडलं होतं आपण पाहू शकता. शिरूर प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजक मल्हारीअप्पा गव्हाणे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. आपण हे सजलेलं मैदान बघतोय, परंतु तत्पूर्वी मैदान कसं होतं प्रशांत पाहूया. त्याचा मागोवा या व्हिडिओमध्ये घेतला गेलेला आहे. कसं होतं मैदान, आपण फ्लॅशबॅक घेतोय मागे वळून जाताना, एक पाऊल मागे वळून जाताना बघा काय घडलं. अगदी ज्यावेळेस मैदानाची रचना पाहण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आलो होतो, त्यावेळेस आपण मी पहिला प्रश्न केला की आप्पा इथे स्पर्धा कशी होईल. आता आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय, भरपूर गवत होतं, दगड इकडे तिकडे पडलेले होते, पण या मैदानाची रचना या व्यक्तिमत्वाने सुरू केली. अनिल दरेकर बोलत असताना त्याने सर्व काही पाहिलेलं आहे. JCBचा वापर केला, ट्रॅक्टरचा वापर केला, संपूर्ण मैदानाची लेवल केली आणि संपूर्ण मैदान त्यांनी इथे तयार केले. इथे धावपलीवरती 41 धावा याच्या धावपलीवरती असणार आहेत. एक विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. अगदी विशेष म्हणजे सर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये 10 राज्यांचे पुरस्कार तुम्हाला. वा यावेळेचा चेंडू आपण पाहतोय आणि अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानितही केले. पण असा आयोजक तुम्ही सातत्याने पाहताय, प्रत्येक फॉर्मॅलिटी मध्ये पुढे आहे, कमी पडेल तिथे. निश्चितच अगदी ग्राउंड लेवलवरती काम करणारे आयोजक फार कमी असतात, कारण बरेच जण आदेश देणारे असतात, ऑर्डर देणारे असतात, परंतु मल्हारीअप्पांचं तसं नाहीये. यावेळेला ग्रासरूट वरती काम करणारा आयोजक, क्रिकेटसाठी प्रचंड धडपड. सुरेख फटका भरत दादांना अमरण कठीण झालेला आहे. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती. अबकी बार टिंगरे सरकार जोरदार प्रहार, चेंडू सीमारा शपार, आणखीन एक दणकेबाज धमाकेदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 46 या धावसंख्येवरती पोहोचली जाते. एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत सर देखील सांगत होते की भरत टिंगरेला थांबवलेला आता अवघड झाले गेले. त्यांच्या बॅट मधून धाव्यांचा पाऊस षटकार येताना पाहायला मिळाला, चौकार येताना पाहायला मिळतोय. वा परत एकदा दूरवरचा क्षेत्ररक्षक चित्तेच्या चपळाईने धाबेल. काही क्षणांसाठी त्याने फुटबॉल खेळला आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. येत बाय कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अफलातून बॅटिंग भरत दादा टिंगरे पोचले 33 वरती 11 शूट मध्ये धावपलकरती 50 धावा पूर्ण झाले. चौथ्या षटकाचा खेळ 50 अप. दादर स्पोर्ट क्लब साठी 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. दर्जेदार बॅटिंग, पावलांचा वापर बदलली ते, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. भरत दादा टिंगरेची खेळी संपुष्टात. 12 चेंडू मध्ये 33 धावा भरत दादा टिंगरे यांच्या बॅट बंद. रोशनला यश मिळते आणि 50 या धावसंख्येवरती बसतोय. अतिशय मोठा धक्का, अर्थात भरत दादा टिंगरे बॅक टू द पॅबल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टॉम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोलधाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. नवीन बॅटर मैदानावरती येईल. काय बॅटिंग केले आज भरत दादा टिंगरे यांनी, आणि देखणे फटके, नेतृत्व, बॅटिंग, टायमिंग, फुटवर्क, त्यानंतर शॉट सिलेक्शन, बॅकवरती फ्रंट फुटवरती बॅटिंग करत असताना
सर्व प्रकारचे फटके त्यांच्या बॅट मधून आले. लॉप केलंय, स्क्वेअर कट केलंय, कबर ड्राईव्ह खेळलाय, त्यानंतर आपण बघितलं पूल केलंय, हुक केलंय. सर्व प्रकारचे फटके आज त्यांच्या बॅट मधून आले. धाबांची लयलूट करत 33 धाबा ठोकल्या. डबल कर धाबा 52 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला ऑफ्टनच्या भारतात चेंडू बॅटची कड घेतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चौथ्या षटकाचा प्रशांत खेळ सुरू असताना धावपलकरती धानोरी स्पोर्ट क्लब संघाने उभारले आहेत 51 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भरतदादांची विकेट म्हणजे खरं तर संघासाठी अतिशय महत्वाची विकेट होती. ज्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेतायत, लाईव्ह सामन्याचा आनंद घेतायत. एरो स्पोर्टचे सर्व लक्ष्मण दादा गव्हाणे हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेतायत. जे संपूर्ण किट दिसतंय त्यांच्या माध्यमातून छापले गेले, सर्व डिझाईन चॉईस त्यांच्या माध्यमातून केली आहे. या परिसरातील पुणे नगर हवेवरती सर्व क्रिकेटचे साहित्य मिळण्याचं एकमेव दालन म्हणजे एरो स्पोर्टचं आपण पाहतोय. वाह, यावेळेस इथे पाहतोय टॉट चेंडू त्यांना पाहिलं पडेल. भरतदादांच्या विकेट बद्दल आपली चर्चा चालू होती. भरतदादांची विकेट आली कारण की भरतदादा सुसाट सुटले होते. त्यांना कोणी थांबवण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते, पण ते 11 चेंडूमध्ये सुसाट प्रयत्न त्यांनी केले, पण तिथे पुढे येऊन सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे झेल चांगल्या पद्धतीने टिपला आणि ते डगआउट मध्ये झाले. सर, ज्यावेळेस धावा झालेल्या असतात आणि धावा बनत असतात त्यावेळेस जो खेळाडू धावा बनवतो आणि त्याचीच जर विकेट येते ना, आलेल्या खेळाडूंवरती थोडासा नकळत प्रेशर आल्यासारखं जाणवतं. एका बाजूला आंबेगाव टायगर संघाचा जर विचार केला तर त्या संघाला विकेटची आवश्यकता होती, कारण इतकी चांगली बॅटिंग केल्यानंतर प्रेशर गोलंदाजावरती देखील आलं होतं. परंतु रोशन सारखा गोलंदाज आहे, 2 षटक 14 धाबा आणि 2 गडी बाद केलेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. जेव्हा सूरज गायकवाड या ठिकाणी फेल ठरला त्यावेळेस रोशनने खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि धावांचा ओघ वाढला असताना खूप चांगली कामगिरी. टीम एकत्र येऊ नका. घड्याळामध्ये एकदा पाक किती वाजलेले आहेत? 4 वाजून 48 मिनिट झालेत. यानंतरचा अख्खा सामना, अख्खी इनिंग आहे, त्यामुळे षटक कमी करावं लागतील. आजचा निकाल आजच. बॅड लाईट चालणार नाही. सकाळच्या सत्रामध्ये 6 षटकं कळवली, त्यानंतर 5 षटकं का करावी लागलात? त्याचं कारण काय असेल तर जास्त वेळ घेतलाय म्हणून कमी षटकं खेळवली. ही सूचना परत सांगितली जाणार नाही. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. 4 षटके समाप्त झालेत. 51 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाश काळे, त्याच्यावरती देखील नजर असेल. अप्रतिम बॅटिंग तोही करतो. तो दुसऱ्या बाजूला अमोलनं सुरुवात अप्रतिम केली. धमाकेदार स्टार्ट त्याचा. 8 चेंडूमध्ये 14 धाबा. दुसऱ्या बाजूला विकेट आले तर आंबेगाव टायगर संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. स्पिन गोलंदाजी यावेळेला मिस्टर स्टोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये आणि त्यानं पकडलाय झेल. तर आकाश काळे यावेळेला बॅक टू द पॅव्हेलियन मध्ये जात असताना अभिला विकेट मिळते आहे. अगदी विकेट येताना गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विकेटची येताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या संघाचा मुख्य फलंदाज जो बाद झाला त्याच्या संघाचे सगळेच मुख्य खेळाडू असतात. आपण एकाला मुख्य करू शकत नाहीये कारण की सगळे सांघिक खेळ आहे. क्रिकेट कोणा एकट्याचा खेळ नाहीये, सर्वांनी मिळून खेळण्याचा खेळ आहे. भरतदादाच्या विकेटची चर्चा सर आपली चालू आहे. भरतदादाची विकेट आल्याच्या नंतर कुठेतरी धावा या थांबल्यात, कुठेतरी धावा रोखल्यात. ते विकेटचं रहस्य काय असेल? एक बॅट्समन सेट झाला होता. यापूर्वी बघा कौशलने जी बॅटिंग केली ती खूप चांगली होती. बाकी बॅटरने तितकी आश्वासक बॅटिंग केली नाही, परंतु जेव्हा भरतदादांना स्टार्ट मिळाला त्यानंतर त्यांनी एक मोठी इनिंग साकारली. आपला अनुभव पडायला लागला, अप्रतिम बॅटिंग केली. आता तोच यावेळेला टेम्पो म्हणजे जो मोमेंटम तुमच्याकडे तो तसाच ठेवायचा. आता हे सगळ्यांना शक्य होत नाही. इथे कमबॅक केले गोलंदाजांनी, खूप चांगली कामगिरी केली. धापल धाबा 51. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॉल एक्स्ट्रीमच्या बाहेर जातोय. राजू डावकर सर वाईट बॉलचा इशारा करतात. हात करतात समांतर धाबा आहेत, अवांतर धाबल धाबा आहेत. 52 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाचा खेळ आपण या ठिकाणी. ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय अतुल दादा गव्हाणे यांचं शुभागमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. वा, मोठा फटका खेळलाय. मिस टाइम फटका असेल, काही क्षणांसाठी हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि झेलही मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. झेल सुटल्याच्या नंतर हाताची घडी घातलेले सुशांत दादांचं कपाळावरती हात गेलाय, कारण की त्यांना माहिती आहे क्रिकेटची स्पर्धा मोठी आहे आणि दादाची दादागिरी. 2 दादा आहेत, 2 दादा एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एक भरत दादा आहेत, अगदी पुण्याचे क्रिकेट गाजवतात. एक आंबेगावचं क्रिकेट आणि पुण्याचे क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवले सुशांत दादा आहेत. 2 दादा मैदानाच्या आतमध्ये असणार. निश्चित खूप चांगली गोष्ट या ठिकाणी तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. अभि मनकरचा विचार केला तर लेग ब्रेकर गोलंदाजी करणारा गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे चेंडूवर टर्न करतो. लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना डावकुरा गोलंदाज रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु
यावेळेला भरतदादांची विकेट गेल्यानंतर मैदानावरती कशा पद्धतीनं आंबेगाव टायगरने कमबॅक केले, अप्रतिम गोलंदाजी केले. 53 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. डावखुरा गोलंदाज अभि मला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, काय अफलातून गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी केली. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर प्रशांत या बैला चेंडू टर्न होतोय आणि स्पिन गोलंदाजी शेवटचं षटक अभिला दिलंय आणि तो विश्वास दाखवतो सार्थ ठरवत असताना अभि आपल्याला पाहायला मिळतोय. त्यालाही माहिती अभिनय तो कभी नाही, इतकी जबरदस्त गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये करतोय. वा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. या चेंडूवरती देखील म्हणजे एक डोक्यामध्ये एकच संकल्पना आहे, विकेट येणं बरोबर बाकी, पण इथे विकेट आली तर धाव कंप्लीट होणार नाहीये. ही विकेट येताना पाहायला मिळेल, धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. प्रशांत, अत्यंत महत्वाचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. SPL 2024चा क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा 5वा दिवस. तालुका हाफमध्ये एक मोठी लढाई, तांदोरी स्पोर्ट क्लब पुणे आणि दुसऱ्या बाजूला आंबेगाव टायगर या दोन संघादरम्यान. अभिच्या या षटकात फक्त 2 धाबा आल्यात, एक गडी त्याने बाद केलाय. अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. सुशांत आंबेगावचा पण टायगर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात सुशांत दादा लिजंड खेळाडू आहेत, अनेक वर्ष क्रिकेट करता एक चांगलं योगदान देणारे खेळाडू आपल्याला पाहायला. क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा बदल झालाय. जो लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक मिडऑफ मध्ये गेला होता, अर्थात यावेळेला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडऑन मध्ये गेला, पुन्हा एकदा तो लॉंगॉनच्या दिशेने आलाय आणि तिथेच उभा आहे. तिथे क्षेत्ररक्षक पाहूया काय करतात. त्याच्या डोक्यावरून की हातात योग्य ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज ललित यावेळेला बॅक टू द पॅव्हलियन जात असताना आणखीन एक धक्का बसतोय पुणे संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. प्रशांत, काय म्हणशील ज्या पद्धतीनं भरतदादा टिंगरे यांची जी बॅटिंग झाली निश्चितच टॉप क्लास झाली, परंतु त्यानंतर आंबेगाव टायगर संघाने देखील कमबॅक केले. म्हणजे हे द्वंद्व जे आहे शेवटच्या आपण आताचा जो सामना यानंतर बघा, तत्पूर्वीच खूप सुंदर पद्धतीनं भरतदादा टिंगरे 12-33 धाबा, अत्यंत दिमागदार बॅटिंग, नेत्रदीपक बॅटिंग केली. त्यानंतर कौशल टिंगरे स्वस्तात बाद झाला. आज आपला भोपळा फोडू शकले नाही. अमोलनं मात्र 11 चेंडूमध्ये 14 धाबा, अप्रतिम बॅटिंग केली. बाकी आपण बघितलं तर आकाश काळे, रणजित असेल किंवा ललित असेल, त्यांनी तितकीशी चांगली कामगिरी केली नाही. ज्यावेळेला भरत बॅटिंग करत होते त्यावेळेला पूर्णपणे मोमेंटम त्यांच्या बाजूने होता. सूरज गायकवाड 1 षटक 19 धाबा मागणा ठरलाय. रोशन 2 षटक 14 धाबा, 2 गडी बाद केले. खूप चांगली कामगिरी, सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर आपण जर बघितलं तर या सामन्यामध्ये ऋषिकेश ढोपले अत्यंत महत्वाचं षटक होतं. तर एकूण आपण बघितलं तर रोशनची चांगली कामगिरी. अभि 1 षटक 2 धाबा, काय फिनिश केलाय, काय कमबॅक केलंय यावेळेला या सामन्यामध्ये. निश्चितच आंबेगाव टायगर संघानं एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत 53-54 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. यावेळेला ही फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळते. फक्त विनंती आहे बॅटर लगेच मैदानावरती चला. आंबेगाव टायगर आपल्याला जास्त सहकार्य प्रशांत सर असं करणं गरजेचं असेल, कारण की आता जर घड्याळामध्ये जर पाहिलं ना तुम्ही तर आता वाजलेत 5 आणि यानंतरचा एक सामना खेळवायचा आहे आणि दिवस मावळतीला गेल्याच्या नंतर तिथे कोणी काही करू शकत नाही. एकच ऑर्गनायझर कमिटी काय करू शकते माहिती, वेळ झाल्याच्या नंतर एकच करू शकते की षटक कमी करू शकते. याच्या व्यतिरिक्त काय नाही. ऑर्गनायझर कमिटी असं कधीच म्हणणार नाही की हा सामना उद्या खेळू, असं होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट मात्र कन्फर्म आहे ना की यातला जो जिंकणारा सामना आहे सर त्याला पुढे खेळायचे. त्यामुळे सहकार्य करणं गरजेचं असतं आणि ऑर्गनायझर टीम देखील तुम्हाला विनंती असणार आहे की त्वरित माझ्या पंच कमिटीला देखील विनंती असेल, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. विनंती असणार आहे, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. खरं तर दिग्गज पंच आहेत. राजू डावकर सरांचा प्रवास जर पाहिला ना, जुन्नर तालुक्यातील बेल्ला गावावरून प्रवास चालू झाला गेला. अगदी मुख्य स्क्रीनवरती जर तुम्ही पाहताय या क्रिकेटच्या स्पर्धेचं खरं तर पहिलं जे काही जुने व्हिडिओ आहेत, दुर्मिळचे व्हिडिओ आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. कसं मैदान होतं, कशी रचना होती, कशी साफसफाई केली, त्यानंतर कशी लेवल केली, कसं मैदान तयार केलं, या सगळ्या गोष्टी आहेत
किती JCP होते, किती ट्रॅक्टर होते, किती वेळ मैदानावरती थांबावं लागायचं, या सगळ्या गोष्टींचा आढावा निश्चितपणे घेईल स्वतः ऑर्गनायझर. तिथे आपण बघितलं गवत होते, माती होती, दगड होते, चिखल होता, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अशा वेळेला आता कोणाला म्हणजे मला वाटतं स्वप्नात पण वाटलं असेल की हे मैदान अशा प्रकारचं होतं आणि त्याला अशा पद्धतीने पुन्हा उभं केलं गेलेलं आहे. खूप सुंदर, अप्रतिम, म्हणजे आपणची मेहनत असेल किंवा सर्व आयोजकांची मेहनत आहे, त्याचं मला वाटतं हे परिते अप्रतिम अशा पद्धतीचं आयोजन. आताही स्पर्धा सजलेली आहे, फक्त वेळ जास्त घेऊ नका, सातत्यानं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची सर, तुम्ही देखील ती माहिती सांगतायत, जो आप्पाचा फ्रेंड सर्कल आहे आणि जो आप्पाचा मित्र परिवार आहे, मग तो व्यावसायिक क्षेत्रातला असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, विविध क्षेत्रातील असेल, त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांनी उत्तर काय दिले, अरे आप्पा काय काम केलंय तू, किती मोठी क्रिकेटची स्पर्धा घेतली, इतकं सुंदर नियोजन केलंय, मग आम्हाला रविवारी यावं लागेल. म्हणजे या स्पर्धेसाठी असे काही जण आहेत की ते सुट्ट्या घेतात, जे कामगार आहेत ते सुट्ट्या घेतात, की ह्या स्पर्धेमुळे सुट्ट्या घेतात, ते पेंडिंगला सुट्ट्या ठेवतात, कारण ती ह्या स्पर्धेसाठी घेतात. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यावरती आपण निश्चित चर्चा करू. यावेळेला मॅच अत्यंत महत्वाचा, 54 धावांची आवश्यकता. अनेक आयोजक असतात, म्हणजे त्यांच्याकडे मोठी टीम पण असते आयोजन करण्याकरता, तर ते खुर्चीवर बसून बऱ्यापैकी आदेश देतात. आपण तसं नाहीये, आपण आदेश देत नाहीयेत, पहिल्यांदा सुरुवातीला स्वतः काम करायला सुरुवात करतात आणि मग बाकीची मंडळी मग त्यांच्या बरोबर येते. हे वैशिष्ट्य आहे मला वाटतं एक आयोजक म्हणून. तुम्ही देखील प्रशांत सर सांगितलं, कारण की हे सर्व गोष्टी तुम्हाला कोणी सांगितलेल्या नाहीयेत. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाऊस आला ना हरीश दादा, त्या दुसऱ्या दिवशी पाऊस आल्याच्या नंतर सर 3-4 वाजता पोहोचले त्यांच्या रूमवरती, पण त्यावेळेस त्या आधीची सगळी तळमळ, लेट्स गो सामन्याला सुरुवात, सगळी तळमळ त्यांनी पाहिलेली, ह्याची ते त्याची डोळा. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल, पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा पंच, दोन्ही हात फैलावतात, हात करतात समांतर, धाबा येते अमांतर. आणि प्रशांत पहिल्या चेंडूवरती मिस्टर इस्टानं यावेळेला सुरुवात झालेली आहे जिंकण्याकरता 54 धाबांचं आव्हान. एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. सुशांत जाधव सारखा खेळाडू, दिग्गज खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला यावेळेला आपण नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहू शकता रोहित. चांगला फटका, दर्जेदार फटका, तंत्रशुद्ध बॅटिंग, ही ताकद आहे सुशांत जाधवची. लिजंड खेळाडू आहे, काय फटका सजवलाय, या चेंडूवरती केलंय आक्रमण, केलंय प्रहार, चेंडूची मानशा पार, धावा मिळते 4, कणकणी चौकार. भिडवते साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. फ्रंट फुटवरती अप्रतिम फटका, नेत्रदीपक फलंदाजी आपण 2 इनिंग मध्ये पाहिलेली आहे. कौशल टिंगरेची बॅटिंग, त्यानंतर भरतदादा टिंगरे आणि आता सुशांत जाधव. तपल कदाबा 5, अकुट पदाचे डॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ मैदानावरती काय घडले, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक निश्चित होता. यावेळेला टप्पा पडत उसळून घेणारा चेंडू, बॅकलिपचा वापर करण्याकरता तेवढी संधी नाही मिळाली, थोडासा बॅटमन क्रॅप झाला होता आणि एक चांगला चेंडू गोलंदाजाचा. धापल करती धाबा आपण पाहू शकता, एकूण धाबा आहेत 6. मैदानावरती अमोल पवारचं अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे. एक चांगली जुगलबंदी प्रशांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जुगलबंदी तर पाहायला मिळेल, जुगलबंदी पाहायला मिळते. आणि जुगलबंदी आहे ना, सुशांत दादाने जवळजवळ 99% आशा सोडली होती, परत एकदा जीवदान मिळाले. मी त्यांच्यासाठी जीवदान म्हणेल, कारण की ज्यांनी ज्या पद्धतीने फटका खेळला आणि फटका खेळल्याच्या नंतर जे मैदानावरती स्थिर झाले होते ना सर, त्यावेळेस त्यांनी आशा सोडलेल्या होत्या. मी त्यांच्यासाठी संधी म्हणेल, विकेट होती की नाही मला माहित नाही, पण त्यांनी जी आशा सोडली तिथे त्यांना संधी मिळाली. 6 धावा धापल करते आहेत गोलंदाज सज्ज. हो, काय जबरदस्त, काय जबरदस्त, काय किती मोठं परिवर्तन करावं लागेल. हे परिवर्तनाला तोड नाहीये. अमोल पवारची गोलंदाजी इतकी आपलातून होतीये ना, पहिलं षटक जसं व्हावं तितकी सुंदर होतीये, लाजवाब. या टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू, स्टेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. अप्रतिम, जास्त तुम्ही वर्णन करत होता प्रशांत, खूप चांगली गोलंदाजी. कारण एका बाजूला तंत्र सुद्धा बॅटिंग करणारा बॅटर सुशांत जाधव सारखा बॅटर, कसलेला फलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याकरता कसलेला गोलंदाज देखील असणं गरजेचं आहे. त्यामुळे अप्रतिम प्रकारचं बॅटन 2 आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. 1 नंबरच्या विरोधामध्ये 1 नंबर असा सामना असेल. ह्या वेळेस तिथे तू मे
धाव घ्यायची होती की नाही, थोडंसं रिक्स होती, त्याने लगेच नकारार्थी मान डोलवली. धापलेख देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावपलीकृती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 चेंडूमध्ये 6 बनवल्यात. अखेरचे समीकरण आता मित्रांनो बदलत चालले गेले. ही धावसंख्या थांबून जमणार नाहीये. या धावसंख्येला तुम्हाला मोठं करावं लागेल, कारण की अखेरचे 24 चेंडू शिल्लक आहेत. 48 धाव्यांची गरज आहे. कोणतीही विकेट नाहीये. तुमच्या भात्यामध्ये यावेळेस षटकार चौकार असणं हे गरजेचं असणार आहे. आणि ज्यावेळेला सुशांत जाधव सारखे बॅटर मैदानावरती असतात, पॉवर प्ले मध्ये इतकी चांगली बॅटिंग त्यांनी अनेक वर्ष केले, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी करायचे तर निश्चितच प्रचंड अनुभव तुमच्याकडे पण असला पाहिजे, तितकंच व्हेरिएशन चांगलं असलं पाहिजे. तर अमोल पवारनं पहिल्या षटकात एक चांगला फटका आला होता, मिडअपच्या डोकर चौकार तडकावला गेला होता. त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. 24 चेंडू 48 धावांची आवश्यकता. रोहितनं आपलं खातं खोललं नाहीये. सुशांत जाधव 5 वरती बॅटिंग करतोय. संध्याकाळचं सत्र आहे, शाम का सत्र. अमोल का ओवर बहुत ही बेहतरीन था. 24 गेंदों में 48 रनों की जरूरत है और प्रमुख गेंदबाज के तौर पर अब गेंदबाज में बिल्कुल परिवर्तन हो रहा है. करीब छत्रपति शिवाजी महाराज पैवेलियन से गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बोरिंग मार्फत तैयार हो रहे हैं. शुभम अपने बोरिंग मार्फत तैयार. सामना करेंगे सुशांत जाधव, एक लीजेंड खिलाड़ी है. फ्लैंक स्लिप, एक गली पॉइंट, स्ट्राइक कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर मिड ऑन, उसके साथ एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और एक खिलाड़ी काउ कॉर्नर क्षेत्र में है. तो काउ कॉर्नर और डीप स्क्वायर लेग का जो खिलाड़ी है, बहुत बड़ा गैप. भरत दादा टिंगरे विकेट के पीछे फिलहाल फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर शुभम अपने बोरिंग पर पता. शुभम गीते, वक्त आपको ज्यादा नहीं लेना है क्योंकि इसके बाद में और एक बहुत बड़ा मुकाबला आना बाकी. इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. बल्ले के बीचों बीच जरूर खेला था, टैकलिंग बहुत ही बढ़िया, लेकिन प्लेसमेंट नहीं था. स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन. सुशांत जाधव ने 3 गेंदों में 5 रन बनाए हैं. अंबेगांव और एक तरफ अगर देखें तो आज दादर स्पोर्ट क्लब के बीच बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. करो ये बरोबर मैच रहेगा. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी. ये फील्डिंग की जमावट बल्लेबाज भरत दादा टिंगरे टीम के कप्तानी भी कर रहे हैं और दूसरी तरफ शुभम गीते की अगली गेम में सामना करेंगे सुशांत जाधव. रोहित वालंस की बात करते हुए उन्होंने खाता नहीं खोला और बतौर बल्लेबाज अच्छी पारी खेलने की कोशिश जरूर होगी. स्ट्रोक बहुत बढ़िया, लेकिन मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. सुंदर, बहुत बढ़िया फील्डिंग. 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए. सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता बचा पहुंचा है. दूसरे ओवर में प्रशांत 7 रन बगैर किसी नुकसान के. 7 धावा धावपलीकृती तर आपण पाहतोय. 1.2 षटकांचा खेळ इथे संपन्न होताना देखील आपण पाहतोय. इथून पुढे थोडा प्रवास तुम्हाला कठीण आहे की सोप्पा करायचा असेल तर तुम्हाला षटकार चौकार खेळावेच लागतील, कारण की आजचा दिवस उद्या नाहीये. तुम्हाला संघर्ष सातत्याने करावा लागेल. तालुका आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे. निवडक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. वाह, क्या पाहते, क्या पाहते. आला तसा त्याने भिरकवलाय. ललित चौधरी चेंडूला अडवण्यासाठी धावला, पण तोपर्यंत चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छा स्ट्रोक था. टिप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाती हुई गेंद के ऊपर टूट पड़े बल्लेबाज रोहित वालुंस. जरूरत है इस तरह के स्ट्रोक की, क्योंकि यहाँ से रन बनाना बहुत जरूरी, मोमेंट आपके पास होना बहुत जरूरी है. शुभम गीते गेंदबाजी कर रहे. दूसरा ओवर आप देख रहे हैं प्रमुख गेंदबाज के तौर पर शुभम गीते. इस बार भी छोटी गेंद थी, बैकवर्ड चले गए, घूमकर गेंद को खेल दिया डिस्को लेग बाउंड्री की तरफ. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. राउंड विकेट आप जब गेंदबाजी कर रहे हैं प्रशांत, तो बहुत ज्यादा कंट्रोल होना चाहिए. भारतीय टीम के लिए सभी बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं. एक बार ओवर द विकेट, राउंड द विकेट, और जब राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं, गेंद लेग स्टंप की तरफ जाती है, तो पिछले गेंद पर जो परिणाम हुआ था वो चौका आया था. तो बहुत अनुशासन के साथ गेंदबाजी करनी पड़ती है. दूसरा ओवर, स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. दुसरे षटक आप चालू आहे. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलीकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, यावेळेस मिस्टर फटका असेल. झेल तिथे सुटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय आणि झेल कुणाचा सुटलाय? सुशांत जाधवचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. सर, काही खेळाडूंची खासियत कशी असते बघा. अमोल कोण झेल सुटलाय. भरत दादांना भरत टिंगरे या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर दादा नावाने जास्त प्रचलित आहेत. सुशांत जाधवला आंबेगाव टायगर या नावाने ओळखलं जातं. ही ख्याती आहे आणि क्रिकेटने त्यांना ओळख दिलेली आहे. बिल्कुल. अब देखिए, आपको जीवनदान मिला है,
क्या टाइगर की दहाड़ सुनने का मौका मिलेगा? हाँ मैं कहूँ कि टाइगर मैदान के अंदर है सुशांत जाधव, और पॉइंट पर जो खिलाड़ी थे इन्होंने एक आसान कैच को छोड़ा है। शुभम गीते टप्पा खाने के बाद गेंद चुनी। अगर यहां से राउंड विकेट टिप्पा आपका ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर रहेगा तो बल्लेबाजी करना मुश्किल हो जाएगा। ये गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, ऑफसेट पर खेलने का प्रयास किया गया था। 2 ओवर 13 रन आमेगा टाइगर यहां से थोड़ा सा संघर्ष कर रहे। पावर प्ले के जो ओवर थे बहुत बढ़िया गेंदबाजी रही है शुभम गीते। अब 18 गेंदे 41 रनों की जरूरत है। अब कप्तानी इंपॉर्टेंट है, देखिए इस मुकाबले कप्तान भी इंपॉर्टेंट है। फक्त मी मैदानावरती विनंती करेन फेअर क्रिकेट खेळा। इथे भरतदादा टिंगरे सारखे दिग्गज खेळाडू एकत्र येण्याची आवश्यकता नाहीये, सर्वांनी आपापल्या जागेवरती चला। म्हणजे बॅटरला विनंती करेन समजा एखादा बॅटर आउट होत असेल तर आपला पुढचा बॅट्समन पुढचा ऑप्शन तयार असला पाहिजे, तुम्हाला काय पॅड बांधायची नाही, फक्त फेअर क्रिकेट खेळा। आतापर्यंत दिवसभरामध्ये रोमहर्षक सामने पैसा वसूल मॅचेस झालेले आहेत, अपेक्षा तीच आहे। विशेष म्हणजे दोन्ही टीमचे जे कर्णधार आहेत, दोन्ही दादा आहेत, त्यांना क्रिकेट परिचित आहे सर, त्यामुळे ते वेळेचं बंधन पाळतील। आपण देखील सूचना सांगण्याची गरज नाहीये, इतकं ते तंत्रशुद्ध आहेत। वेळेचं महत्व दादाकडे आहे, भरत टिंगरे यांच्याकडे आहे आणि सुशांत जाधव यांच्याकडे देखील असणार आहे। 13 धावा धावपलीकडे आहेत, पण सर ह्या षटकामध्ये थोडंसं ग्रिप घेणं गरजेचं असणार आहे। मी तुम्हाला मुख्य स्क्रीनवरती घेऊन जातोय आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचेच मार्गदर्शक सन्माननीय जयेश दादा शिंदे यांचं देखील शुभ आगमन होते, त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेन। आपणसमोर चर्चा आहे, आपणच्या मित्रपरिवारांसोबत चर्चा आहे, मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। स्क्रीनचं होतंय काय, अगदी इकडे स्क्रीन असल्याने इकडे पाहतात, पण तिकडून कॅमेऱ्याने इकडे कनेक्ट केले जाते, ते थोडं संतुलन बिघडले जाते। यावेळेचा चेंडू पाहणार आहोत। वाह मोठा फटका जरूर खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या बॅट आणि तिथे झेल टिपला जातोय, तिथे विजयी जल्लोष साजरा केला जातोय, दादाने केलाय खूप मोठा जल्लोष आणि तिथे येते आंबेगाव टायगरची विकेट। अर्थात सुशांत जाधवला माघारी परतावं लागतंय। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर, माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। गेंदबाज की बिल्कुल तारीफ होनी चाहिए, जिस तरह से इन्होंने वो गेंद डालते बिल्कुल टप्पा जो ऑफ स्टंप के बाहर था और गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी, और टप्पा खाने के बाद उछाल मिला, गति ज्यादा नहीं थी, ऑनसेट पर खेलने की जब कोशिश की गई तब थोड़ा सा बल्लेबाज फंस गए। स्क्रीनवरती जर तुम्ही पाहताय ना, शिरूर तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणजे मल्हारी अप्पा यांची स्पर्धा, ही जी कमेंट जी येताना आपल्याला पाहायला मिळते। आज लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगल्या कमेंट जे आपल्याला ऑपरेटरला देखील आलेत, कॅमेरामॅनला देखील आलेत, स्पर्धेला देखील आलेत, खेळाडूला देखील आलेत, सगळ्यांसाठी आज आनंदाची गोष्ट असेल। ललित चौधरी और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, लेकिन टिप्पा खाने के बाद थोड़ा सा और ऑफ स्टंप के बाहर जाती, इसीलिए वाइड बॉल का इशारा। जो सुशांत जाधव के लिए गेंद थी वो कमाल की थी, क्योंकि थोड़ा सा एक बार फिर घूम कर खेलने का प्रयास, थोड़ा ऑनसेट पर खेलने का जो प्रयास किया गया तो टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के काफी बाहर था। ये अच्छी गेंद है, बहुत बढ़िया गेंदबाजी, ये भविष्य है पुण्यनगरी का। ललित चौधरी जो करे सबकी मनोकामना परी। सुशांत जाधव का विकेट गिरने के बाद दबाव अब बल्लेबाजों के ऊपर आता। ललित चौधरीच्या बद्दलची चर्चा चालू आहे, 14 धावांवरती त्याने रोखवलंय। वहा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे तिथे होत होता आणि कोणती धाव, एक धाव तिथे येताना आपल्याला पाहायला मिळते। अब न चलेगा एक्कावर दुक्का, अब लगाना होगा छक्कावर चौका। इथे वेळ आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावांची गरज आहे, बलाढ्य आव्हान आहे, मोठं आव्हान आहे, एकमेकांसमोर तुटून पडायचंय, लढायचंय। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है, तो यहाँ इस मुकाबले को एक बार फिर बदलने के लिए लड़ने की जरूरत है और क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत। बहुत अच्छी गेंदबाजी, लेकिन फिलहाल टप्पा खाने के बाद ज्यादा घुमाव मिल रहा है, व्हाइट बॉल का इशारा। तो स्कोर अगर देखें तो धीमे रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है, 16 रन 1 विकेट के नुकसान पर। एक इंटरेस्टिंग चर्चा होगी, प्रशांत पारमद हमारे साथ जुड़े हुए हैं, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं ललित चौधरी। और टप्पा खाने के बाद बिल्कुल घुमा मिला, पहले वो बाहर की तरफ लेके गए, ये गेंद अंदर की तरफ आई, दोनों तरफ गेंदों को घुमा रहे हैं। विकेट कीपर ने गलती की है और उसका फायदा जरूर मिलेगा। देखिए ललित चौधरी की रिएक्शन क्या थी, रिएक्शन ये थी, भाई आपको थ्रो नहीं करना था, मैं इतनी मेहनत कर रहा हूँ, इतनी मेहनत कर रहा हूँ, एक एक रन बहुत महत्वपूर्ण है। विकेट कीपर एक बार फिर देखिए विकेट के लिए चले गए थे, 17 रन 1 विकेट के नुकसान पर। 2.4 षटकांचा खेळ इथे संपूर्ण होतो, जो आपल्याला पाहायला मिळतोय। 17 धावा
यावेळेस देखील चेंडू बॅट वरती आलेला नाहीये. अहो इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाजाला सूरज गायकवाडला माघारी परतावं लागतंय. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. एक ऐसा खिलाड़ी मैदान के अंदर मैं देख रहा हूँ जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की. उमेश आकाश की जगह मैदान के अंदर आए हैं क्योंकि आकाश इस टीम का हिस्सा नहीं है. इससे पहले 12 मैन थे हमारे कॉम्बॉक्स में थे उमेश और इन्होंने एक बहुत अच्छा कैच सुशांत का लिया. 2 बार गेंद उनकी तरफ चली गई. दूसरी तरफ से ललित चौधरी, क्या जबरदस्त गेंदबाजी रही है. 17 रन 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए लक्ष्य 54 रनों का है. प्रेशर दबाव बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर. नए बल्लेबाज आए हैं विजय या विनय मैदान के अंदर. सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी. टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाद अनप्लेबल साबित हुए ललित चौधरी. इस ओवर में 4 रन और 2 विकेट, 2 शिकार. मैग्निफिसेंट बॉलिंग आफ्टर 3 ओवर नाउ स्कोर्ड 17 पर लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 54 रन. प्रशांत क्या कहना है, जिस तरह से ललित चौधरी ने गेंदबाजी की है, प्रभावित किया है और अच्छा अनुशासन रहा है. ललित चौधरीनेच नव्हे तर 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली. खूप छान अशी गोलंदाजी. अखेरचे 12 चेंडू आणि 37 धावा. सामन्यामध्ये अजूनही जाण आहे. प्रेक्षकांमध्ये तुम्ही गॅलरीमध्ये पहा, आमचे कॅमेरामॅन प्रेक्षक गॅलरीवरती त्यांनी आपला कॅमेरा फिरवलाय. तिथे चर्चा चालू आहे, थोडी शांततेचं वातावरण आहे. त्यांना देखील अपेक्षित असेल की या षटकामध्ये थोडीशी फटकेबाजी होणं गरजेचं असणार आहे. चारों ओर सन्नाटा है, अभी सन्नाटा है, लेकिन क्या एक बड़ा स्ट्रोक आएगा. बल्ले के बीचों बीच खेलेंगे तो बिल्कुल कमबैक करने का मौका आपको भी मिल सकता है. 12 गेंदों में 37 रन तो बिल्कुल बन सकते हैं, लेकिन उतना जुनून, उतना जज्बा, एक बार फिर उतनी क्षमता आपके पास होनी चाहिए. अब एक बार फिर हीरो बनने का मौका उमेश को गेंदबाजी करने का मौका मिला है. 12 चेंडू शिल्लक आहे, 37 धाब्यांची गरज असणार आहे. तिथे देखील आपण पाहतोय अनेकशे प्रेक्षक राजा जो सामन्याचा आनंद घेतोय. श्रीरंग हरगुडे हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. वाह, बॅट वरती चेंडू आलाय, तिथे क्षेत्ररक्षकाने वाजेल टिपला जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. परत एकदा चेहऱ्यावरती नैराश्याचं वातावरण पसरतानाच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. उमेश चौरे, जिनके बारे में मैंने जिक्र किया था, वो तो 12th मैन हमारे साथ जुड़े हुए थे, अब मैदान के अंदर आए हैं. इन्होंने एक अच्छा कैच सुशांत यादव का लपका और उसके बाद में जब गेंदबाजी करने का मौका मिला तब जाकर विकेट प्राप्त किया है. 17 रन 3 विकेट के नुकसान पर. विकेट सेट फॉर इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड. एंड नाउ नीड अ पार्टनरशिप एज अ फैंटास्टिक बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स. अभी फिलहाल 11 गेंदें और 37 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. रिक्वायर्ड रेट 20.18 का है. 54 रनों का लक्ष्य आपके सामने. अमेगाउ टाइगर इस टीम के लिए बिल्कुल एक हीरो की तलाश होगी. गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. ये दर्शक देखे इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए. 11 गेंदें 37 अमेगाउ टाइगर. अच्छा स्ट्रोक, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी बहुत दूर 1 रन मुकम्मल किया है. क्या दूसरे के बारे में सोच रहे, दूसरे के बारे में नहीं सोच रहे. 1 रन के ऊपर ही संतुष्ट. अब 10 गेंदें 36 रनों की जरूरत है. प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा न हो तो एक बार पॉकेट बेकार है. और या इस क्रिकेट के खेल में सिक्सर या चौका न हो तो एक बार फिर क्रिकेट में बेकार है. बड़े स्ट्रोक चाहिए. शानदार गेंदबाजी अभी तक रही है गेंदबाजों द्वारा. 10 गेंदें 36. बड़ा स्ट्रोक तो खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद पल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. अपने फॉलोथ्रू में उमेश चौरे ने गेंद को फील्ड किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. प्रेशर बन रहा है, दबाव इस वक्त बल्लेबाजों के ऊपर. 9 गेंदें और जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. 9 चेंडू आणि 36. अधिक प्रेक्षक राजा सामन्याचा आनंद घेतोय. प्रत्येक जण या स्पर्धेला जॉईन होतोय. बाळासाहेब वाहेकर एक गाव एक टीम मधला हा दिग्गज गोलंदाज लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. वाह वाह, क्या बात आहे. बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. इथून पुढे आता इरादे बदलले जातील. आता सिंगल डबलची चर्चा बंद केली जाईल. आता प्रत्येक चेंडूवरती एक प्रहार केला जाईल, एक मोठा फटका खेळला जाईल, एखादा षटकार येईल, एखादा चौकार येईल आणि तिथून पुढे सामन्याचं समीकरण
बदलू शकतं. 8 चेंडू शिल्लक 35 धाब्यांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असेल. 8 चेंडू आहेत, 35 धावा आहेत. गोलंदाजी मार्क वरती. वा क्लास चेंडू खेळलाय स्ट्रेट डाईव्हला. किती खणखणीत कॅमेरावाल्यांच्या भेटीला चेंडू पोहोचलाय. सनसनीत दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. अपने हौसले को ये मत बताओ कि ये तुम्हारी परेशानी कितनी बड़ी है, आप अपने परेशानी को ये बताओ आपका हौसला कितना बड़ा है. हौसला होगा तो घोसला बन सकता है. 7 गेंदें 29. ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी उमेश चौरे द्वारा. टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, अच्छी लाइन गेंदबाज द्वारा. 6 गेंदें 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आज के दिन का अहम मुकाबला और प्रेशर अभी भी बल्लेबाजों पर बना हुआ. और जब सुशांत यादव का विकेट गिरा उसके बाद में बाकी बल्लेबाजों ने अभी तक प्रभावित नहीं किया. अभी तक का वो एक बार फिर अच्छी इंपैक्टफुल इनिंग नहीं खेली है. लेकिन दूसरी तरफ देखिए तो दादर स्पोर्ट के गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. वात्सल्य की टीम तैयार है अगले मुकाबले के लिए. इनको भी भाई जरा देखिए, मोबाइल पर है और एक बार फिर गॉगल के साथ इस वक्त बहुत स्मार्ट लग रहे हैं. चेहरे पर मुस्कुराहट. 6 गेंदें 29. 25 3 विकेट के नुकसान पर ललित चौधरी आगे आकर खेलने का प्रयास किया गया. विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया और बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं. और एक झटका, 4थे विकेट का पतन. अखेरचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 29 धाब्यांची जी गरज जी असणार आहे सामन्यामध्ये अजून ट्विस्ट षटकार चौकार येणं गरजेचं आहे. अखेरचे 5 चेंडू आणि 29 धाब्यांची जी गरज जी इथे असणार आहे. सामना समाप्त झाल्यानंतर ज्या संघाचा विजय प्राप्त होईल म्हणजे जो सामना यामध्ये आपण जिंकणार आहात त्यानंतर कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये येईल. जो संघ जिंकेल त्या संघाचा कर्णधार. आपल्याला नम्र विनंती आहे, सामना समाप्त झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. 5 गेंदें 29. 25 4 विकेट के नुकसान पर आंबेगांव टाइगर. ओहो क्या जबरदस्त गेंदबाजी. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर. गेंद को रीड नहीं कर पा रहे. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है. उसी तरह से स्ट्रोक खेलने से पहले गेंद की लंबाई लेन को परखने की जरूरत है. 4 गेंदें 29. ऑफ स्टंप के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही है. और इस मैच की बात करें तो ललित चौधरी अनप्लेबल साबित हुए हैं. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. 3 गेंदें 29. 3 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेसाठी प्रयत्न केलाय. सिंगल तर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील इथे बदल होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. 2 अखेरचे चेंडू शिल्लक असणार आहे. टीमला देखील मी विनंती करेल लगेचच ताबडतोब यानंतर नाणेफेकीचा कोल जो होईल तर मी या स्ट्रोक क्या पे कहते हैं टाइमिंग बेहतरीन गेंद बाउंड्री के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत. अक्षय के बल्ले से अच्छा स्ट्रोक. ये सुंदर गेंद टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर. और ये मुकाबला दादर स्पोर्ट क्लब ने अपने नाम पर कर दिया. क्या जबरदस्त पारी की परत टिंगरे. थँक्यू सर. लगेचच आपण नाणेफेकीचा कोल करतोय. नाणेफेकीचा कोल करतील चंद्रकांत दरेकर शिरूर केसरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपली नाणेफेकीचा कोल करणार आहे. त्याच पद्धतीने इथे सनीदादा भुजबळ असतील याला देखील विनंती असणार आहे. आपण देखील नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचंय. आता मी आपण चर्चा करतोय दोघांमध्ये तुम्ही चर्चा करा